मरणाही आधी सावध व्हावे, कीर्ती करोनी. कीर्ती शिल्लक ठेवायची मग जायचं. शिल्लक राहील आपला देह नाही. शरीर जायाचे ठेवणे धरीशी अभिलाष जने. जगद्गुरु चिंतन करतात. शरीर तर जाणारच आहेत, पण या शरीरानं केलेलं कार्य मात्र शिल्लक राहत आहे. त्याला उर्ण म्हणतात. मग मी वाक्य सांगत होतो, गेल्यानंतर सगळे रडतात आणि गेल्यानंतर सगळे म्हणतात माणूस खूप चांगला होता. जिवंत असताना त्याला कोणी चांगलं म्हणत नाही. गेल्यानंतर म्हणतात फार चांगला माणूस. जिवंत असताना बोलले नाही, गेल्यावर पानभर श्रद्धांजली अर्पण केली. त्याला अर्थच नसतो. ज्याची श्रद्धांजली अर्पण करतोय तो आता जिवंत नाही आहेत. जिवंत असताना शब्दभर बोलला नाही आणि अंत्यविधीला हे 15-20 मिनटं श्रद्धांजली चाललीत. मी नेहमी सांगत असतो, मेल्यानंतर सगळे खांदा देतात, पण जिवंत असताना जी मंडळी मदती करता 2 हात पुढे करतात ना, ती भगवान पांडुरंगाचे 2 हात असतात. ज्या दिवशी आपल्याला इतरांच्या आनंदामध्ये आनंद वाटेल तो दिवस आपला आनंदाचा असतोय. मेल्यानंतर सगळे स्टेटस ठेवतात, RIP ठेवतात, भावपूर्ण श्रद्धांजली ठेवतात, पण ज्याचं स्टेटस ठेवलंय तो बघण्याकरताच नाही. आता पाने वाला कौन है, खोने वाला कौन है, पाने वाला कौन है, खोने वाला कौन है, जहाँ में कौन किसी का होने वाला कौन है, क्यों किसी की मैयत पे मोहतम मनाते हो दोस्तों, मरने वालों को क्या पता, रोने वाला कौन है. विठला 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 विठला. ज्याच्याकरता रडतोय तो नाही. आता सोबत असतानाच प्रेमानं राहिलं की हे कर्म चांगलं ठरतं. सर्वांशी प्रेमानं राहणं हा ग्राउंड लेवलचा परमार्थ आहे. साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माझे ज्ञानदादा वर्णन करतात की आपल्या मुखातील जो गोडवा आहे तो गोडवा आपल्याला आनंदापर्यंत घेऊन जातो. एक वाक्य सांगतो, फार छान वाक्य, आवडेल आपल्याला. जिभेवरील माधुर्याने माणसं जोडली जातात आणि मेंदूतील शीतलतेने जोडलेली माणसं टिकून राहतात. 2 गोष्टी आपल्याकडे असाव्यात. इन माउथ शुगर फॅक्टरी, इन ब्रेन आईस फॅक्टरी. जिभेवर साखर कारखाना आणि मेंदूत बर्फाचा कारखाना. जोडलेली माणसं टिकवणं महत्त्वाचं असतं. आपल्याला आनंद देतात. या जगामध्ये एक वर्ग नेहमी असा ठेवायचा की ज्याच्याबरोबर आपल्याला सुख दुःख सहज शेअर करता आले पाहिजे. सहज. ज्या गोष्टी परिवारात बोलू शकत नाहीत त्या गोष्टी बोलण्याकरता एक जागा ठेवायची, एक हक्काचा माणूस ठेवायचा की जेणेकरून आपलं जीवन आनंदी राहील. एकतर संतांच्या चरणाजवळ जा, भगवंताच्या चरणाजवळ जा, इथं सुख मिळणार आहेत. सर्व सुखी आजी येथेची ओळली, संतांची देखील चरणांबुजे. देवाजवळच सुख आहे. सुखाची सागर आनंदाच्या राशी, सुखाचे सागर आनंदाच्या राशी, तुझ्या पायापाशी सदा देवा, तुझ्या पायापाशी सदा देवा, सुखाचे सागर आनंदाच्या राशी, सुखाचे सागर आनंदाच्या राशी, आनंदाच्या राशी, आनंदाच्या राशी. सुख मिळेल आपल्याला देवाजवळ, आनंद मिळेल संतांजवळ. बस असंच कर्म आपल्या हातनं घडावं. बाकी प्रपंच सगळ्यांना करायचं. प्रपंचातले जे कर्म असतील ते आपल्याला करायचेच आहेत. वडीलधाऱ्यांची सेवा करायची, मुलांना आपल्या पायावर उभं करायचं, ते तर सक्ती नाही, त्यात बदल नाही. आसोनी संसारी, माऊली वर्णन करतात, न सोनी संसारी नाही, आसोनी संसारी. जिव्हा वेग उकरी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. माझे नाथ बाबा चिंतन करतात, तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची. जगद्गुरु चिंतन करतात, सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त जडी कमळ जैसे. मग कर्माच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण जेवढं आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याचं वय येत ना, त्या कर्तृत्व सिद्ध करण्याच्या वयामध्येच आपल्या क्षेत्रामध्ये यश मिळवा. कारण गेलेले दिवस परत नाही. अभ्यासाचे दिवस हे अभ्यासच झाला पाहिजे. प्रयत्नाचे दिवस आहेत, प्रयत्नच झाले पाहिजे. आणि मी नेहमी सांगत असतो,
साईनाथ दादा पहिले 5 वर्ष कोणत्याही क्षेत्रामध्ये पहिले 5 वर्ष मेहनत केली ना, तिथून पुढचे 50 वर्ष तुमच्या ऐश्वर्यात जाणार. पहिले 5 वर्ष मेहनत केली नाही तर तिथून पुढचे 50 वर्ष तुमचे दुःखातच जाणार. विठ्ठला 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 विश्वामध्ये आपल्याला यश मिळवायचं आहे. कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवत असताना प्रयत्न गरजेचे असतात. स्वामी विवेकानंदजींचं वाक्य आहे, प्रयत्न, जिद्द, चिकाटी बरोबर यश. यशस्वी होणारी माणसं ही कधीच कारणं सांगत नसतात आणि कारणं सांगणारी माणसं ही कधीच यशस्वी होत नसतात. विठ्ठला विठ्ठला उगीच कोणाचा जय जयकार होत नसतो, उगीच कोणाचं कौतुक होत नसतं, उगीच कोणाचा सत्कार होत नसतो. दादा, सत्कार होण्याकरता त्याची मेहनत असते, सन्मान होण्याकरता त्याची मेहनत असते. आणि एखादा यशस्वी झाला की त्याच्या मागे लगेच टीका, निंदा, विरोध येत असतात. त्याला घाबरायचं नाही. नाव ठेवणारी माणसं पहिल्यापासून आहेत. हे कृतयुगातही होते, त्रेतायुगातही होते, द्वापारयुगातही होते आणि कलियुगात पण आहेत. आणि समजून घ्यायचं, आपल्याला विरोध सुरू झाला, आपली निंदा झाली, आपल्यावर टीका झाली की समजून घ्यायचं आपला मार्ग योग्य आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम. जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम. संघर्ष का मैदान छोड़ के मत भागो तुम. यूं ही कुछ किए बिना ही जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. असाध्य ते साध्य करीता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य ते साध्य करीता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य ते साध्य करीता सायासा कारण अभ्यास. कारण अभ्यास तुका म्हणे. साध्य करीता सायासे कारण अभ्यास. कारण अभ्यास तुका म्हणे. चला पुढे. आता आपण यश मिळवलं, आपलं कार्य सिद्धीला गेलं, ते कार्य शिल्लक राहतं. याला उर्ण म्हणतात. संत महापुरुषांचं जे कार्य आहे ते या विश्वामध्ये आजही जिवंत आहे. संत महात्मे स्वतः करता जगलेच नाही. आणि स्वामी विवेकानंदजींचं वाक्य आहे, देअर इज अ ग्रेट जॉय इन सेल्फलेस सर्व्हिसेस. निस्वार्थ सेवेत एक अलौकिक आनंद आहे. सेल्फलेस सर्व्हिस म्हणजे निस्वार्थ सेवा आणि जॉय म्हणजे आनंद. देअर इज अ ग्रेट जॉय इन सेल्फलेस सर्व्हिसेस. निस्वार्थ सेवेत अलौकिक आनंद आहे. माझ्या ज्ञानदादानं या विश्वाच्या कल्याणाकरता प्रतिज्ञा केली आणि 9 ओव्यांचं पसायदान दिलं की जे आजही तुमच्या माझ्या अंतःकरणातील आनंदाकरता कार्य करत आहेत. 4 वाक्य सांगतो. स्वतःकरता मागितली जाते ती भीक असते 1. परिवाराकरता मागितली जाते ती भिक्षा असते 2. गावाकरता मागितलं जातं ते दान असतं 3. आणि विश्वाच्या कल्याणाकरता मागितलं जातं ते पसायदान असतं 4. विश्वाच्या कल्याणाकरता जगणं. संत श्रेष्ठ गोरोबा काकांचं जीवन हे स्वतःच्या कर्माशी एकनिष्ठ असणारं जीवन आहे. सर्व संत मांदियाळीमध्ये ज्येष्ठत्व माझ्या गोरोबा काकांना मिळालं. आपला व्यवसाय सांभाळत असताना पंढरीची वारी चुकली नाही पाहिजे, भजनाचा नित्यनेम चुकला नाही पाहिजे, दारावर आलेल्या अतिथीचा नित्यनेम चुकला, सेवेचा नित्यनेम चुकला नाही पाहिजे. ही सर्व आचारसंहिता माझ्या गोरोबा काकांच्या जीवनचरित्रामध्ये पाहायला मिळतात. भगवान पांडुरंगाचं स्वरूप समोर ठेवायचं आणि आपलं काम करताना भगवंताचं भजन करायचं. करीती नामाचे चिंतन, गडी कान्होबाचे ध्यान. आपलं कार्य करताना, आपली सेवा करताना, आपलं कर्म करताना भले ते प्रपंचातलं असू देत, पण अंतःकरण हे परमात्म्याशी एकरूप झालं पाहिजेत. एक आदर्श उदाहरण माझ्या गोरोबा काकांचं आहे. काकांनी देवाचं स्मरण करावं, देवाचं ध्यान करावं आणि भजन करता करता आपला कुंभार दादाचा व्यवसाय करावा.
तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, देहधारी जो जो त्यासी विहित नित्या कर्मा, सदाचार नीती होणे आगळा न धर्मा, तुला आठवावे गावे हाची एक नेम, तुला आठवावे गावे हाची एक नेम, देह प्रपंचाचा दास, देह प्रपंचाचा दास, सुखे करो काम, सुखे करो काम, तुझे रूप चित्ती राहो मुखी तुझे नाम, पांडुरंग 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 विठ्ठल 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 पांडुरंग 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 विठ्ठला माय बापा, देवाला पाहावं, देवाच्या स्मरणामध्ये आपलं काम करावं, याला कर्मयोग म्हणतात. ऐका बरं, माझ्या काकांचं भजन करता करता प्रपंचामध्ये अनेक प्रकारची नुकसानं झालेत. आपण ऐकलेले दृष्टांत आहेत, त्यात जास्त वेळ घेत नाही. काकांचं लेकरू त्यांनी चिखलात तुडवलं भजन करता करता. अर्थात ते लेकरू भगवान पांडुरंगाच्या कृपेने परत मिळालं. याला कार्य म्हणतात, की आपलं कार्य हे भगवंतापर्यंत पोहोचलं की भगवंताच्या कृपेचा प्रसाद आमच्यापर्यंत पोहोचतो. काकांनी रागाच्या भरामध्ये पत्नींना स्पर्श करायचा नाही अशी प्रतिज्ञा केली आणि झोपेत असताना तो स्पर्श झाला. दोन्ही हात त्यांनी स्वतःहून तोडलेत. हा कथाभाग आपल्याला माहिती आहे. ज्यावेळी संत शिरोमणी नामदेवरायांच्या कीर्तनात ते पंढरपूरला आलेत, 2 पत्न्यात काका होते बरोबर. काकांचे डोळे भरून आले की अरे या भगवान पांडुरंगाच्या दरबारात जो आनंद आहे त्याच्यासारखा आनंद दुसरा कोणताच नाही. पंढरपूरमध्ये ती सगळी वारकऱ्यांची मांदेडी पाहिली काकांनी. चंद्रभागेचं स्नान केलं. पंढरपूरमध्ये वारकरी मंडळी, दिंड्या, पताका, हे जोरजोरात भजन चाललंय सगळ्यांचं. भक्ती वाहते उरात जशी वाहे चंद्रभागा. चंद्रभागा पाहिली, पुंडलिकरायांचं दर्शन घेतलं, चंद्रभागेचं स्नान केलं. अंतःकरणामध्ये भगवंताच्या दर्शनाकरता व्याकुळ झालेत. कीर्तनामध्ये बसले, डोळ्याला धारा लागल्यात. नाद पांडुरंग टाळ मृदुंगाचं गान. जीव हरी विना देह झाला वृंदावन. भेटीचा लळा रे लागला लागला. भेटीचा लळा रे लागला लागला.
विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला 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 पंढरीचा माझा विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला 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 पंढरीचा माझा विठ्ठला भक्तिवा देवरात नशिवाय चंद्रभागा कधी चुकणार नाही असा जोडलास धागा भक्तिवा देवरात जशिवाय चंद्रभागा कधी चुकली नावारी असा जोडलास धागा भक्तीचा लळा रे लागला भक्तीचा लळा रे लागला विठ्ठला विठ्ठला पंढरीचा माझा विठ्ठला 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 आज काका आपल्यात नाही आहेत पण काकांचं कार्य मात्र शिल्लक राहिलं गड्या मी माफी मागून बोलू आपल्या बरोबरचे बरेच माणसं येऊन गेलेत त्यांची आपल्याला आठवण येते का नाही आपल्या गावात बरेच जण येऊन गेलेत त्यांची आठवण होते का नाही आपल्या महाराष्ट्रात बरेच जण येऊन गेलेत पण बोटावर मोजणी इतक्या महात्म्यांची आपल्या आठवणी अंतःकरणात आहेत बस जर स्वतः करता जगलं तर आठवण होत नाहीत पण विश्वाच्या कल्याणाकरता जर आपण जगलो भजनाकरता संप्रदायाकरता वडीलधाऱ्यांच्या सेवेमध्ये जर आपलं जीवन व्यतीत केलं ना तर आपलं कार्य शिल्लक राहत आहेत तुम्ही असं कार्य का करत नाहीत जगद्गुरु प्रश्न विचारतायत कर्मयोगाचा अभंगाचं प्रथम चरण ऐसे का हो न करा काही ऐसे का हो न करा कहीं ऐसे का हो न करा कहीं ऐसे का न करा कहीं ऐसे का हो 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 न करा पुढे नाही ना सजा पुढे नाही ना सजा विश्वंभर शरणागत विश्वंभर शरणागत पुढे नाही ना सजा पुढे नाही ना सजा विश्वंभर शरणागत विश्वंभर शरणा भजनी मंडळी करता जोरदार टाळी वाजवा व्यासपीठा करता आमच्या व्यासपीठा करता जोरदार टाळी जोरदार 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 ऐसे का हो न करा काही पुढे नाही नाशे जा माझे जगद्गुरू आपल्याला विचारतायत की तुम्ही असं कार्य का करत नाही बाबांनो की ज्या कार्याला पुढे नाश नसेल कारण प्रापंचिक कार्याला नाश आहे कशावरून आपण प्रपंच उभा केला की तो आपल्या स्वतःच्या नावावर राहत नाही त्याला पुढे लगेच नॉमिनीच लागतात कन्वर्ट येते जसं मला वडिलांनी दिलं तसं मला पुढे मुलांना द्यायचं आहे बरोबर आपण सांभाळणारी आहोत
आणखीन सोपं सांगतो. बँकेमध्ये कॅशियर असतात, ते कॅशियर साहेब कॅबिनमध्ये बसतात. शिवरामदादा कितीतरी कॅश दिवसभरात मोजून होते कॅबिनमध्ये. ती कॅश त्यांची असते का बँकेची असते? एखादा बंडल खर्चायला नेला घरी तर जमेल का? नाही. जसं केबिनमध्ये येताना एकटं आहे आणि कॅश टॅली झाल्यानंतरच त्यांना बाहेर येता येत आहे. क्रेडिट अँड डेबिट विल बी टॅलीड व्हेन ऑडिट इज गोईंग ऑन. क्रेडिट जमा, डेबिट नावे, हे दोन्ही कॉलम टॅली केले जातात ना. मग ते टॅली झाल्याशिवाय इथं कन्सल्टंट आहेत आमचे शिवराम महाराज. जर फरक लागला तर सुट्टी नाही. आता हा सिद्धांत इकडे घेतो. या मृत्यूलोकरूपी कॅबिनमध्ये तुमचा माझा जन्म झाला. आपल्याला पाप आणि पुण्य दोन्ही कॉलम टॅली करायचे. पाप आणि पुण्य, पुण्य क्रेडिट, पाप डेबिट, जमा नावे, हे दोन्ही कॉलम टॅली झाले की नंतरच आम्हाला या मृत्यूलोकातून बाहेर येता येतात. नंतरच आम्हाला ईश्वराच्या चरणाजवळ जागा मिळते. नंतरच आम्हाला जीवनमुक्त दशा प्राप्त होते. येथे एकच लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया ऐलीच तडीये सरले मायाजाळ. पण ऐका, ही क्रांती घडण्याकरता आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन चालावं लागतंय, तेव्हा कार्य उभं राहत आहेत. कार्य एकट्याने होत नाही. मी टाकळीला आलो असं मी म्हणू शकत नाहीत. मला माझे हनुमानजी महाराज इथपर्यंत घेऊन आले, तिथपर्यंत येऊन आले, म्हणून मीच एक करता म्हणू नये. सगळ्यांना सोबत घेऊनच कार्य उभं राहत असते. हो, माझ्या ज्ञानदादाने जे कार्य उभं केलं ते या विश्वातील प्रत्येक स्तरातील वारकऱ्यांना सोबत घेतलं. कोणी कोणत्या घरातला असेल, जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी, सगळ्यांना सोबत घेतलंय. चला पुढे आता आपण एकमेकांशी प्रेमानं राहिलो, सगळ्यांना सोबत घेऊन चाललो, सगळ्यांचा आदर केला की हाच ग्राउंड लेवलचा परमार्थ आहे. माझ्या नाथबाबांनी भगवान रामेश्वराच्या रखरखीत वाळवंटामध्ये जे अलाहाबादचं तीर्थ होतं गंगोत्रीचं, ते गंगोत्रीचं तीर्थ हे दक्षिणेमध्ये तामिळनाडूत आणलं होतं भगवान रामेश्वराकरता. पण ते तीर्थ त्यांनी गाढवाला पाजलं की तहानीनं व्याकुळ झालेलं माझा जीव आहे, माझा भगवान रामेश्वर त्यात आहेत. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. आपण अडचणीत असणाऱ्यांना मदत केली ना की त्याच्यासारखा सोपा परमार्थ दुसरा कोणताच नाही. विठ्ठला 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 महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या जगभरामध्ये गाजलेली 4 जण आहेत. पहिले विठोबा, दुसरे ज्ञानोबा, तिसरे तुकोबा आणि चौथे शिवबा. ऐका बरं, भगवान पांडुरंग परमात्मा विठोबांनी या विश्वाला आनंद दिला 1, माझ्या ज्ञानदादांनी ज्ञानोबांनी ज्ञान दिलं 2, माझ्या जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज तुकोबारायांनी गाथा दिला, वैराग्य दिलं 3, आणि माझ्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक हिंदुहृदय छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे शिवबांनी या सगळ्यांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य या जगाला दिलं. हे जगणं म्हणतात याला. आज मी कीर्तन करतोय, आज आपण धर्मकार्य करतोय, याचं खऱ्या अर्थानं श्रेय जर कुणाला जात असेल तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांनाच जात आहे. वयाच्या 16व्या वर्षी भगवान गोराडेश्वराच्या पिंडीवर स्वतःच्या रक्ताचा अभिषेक करणारा महाराष्ट्रातला तरुण, वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध करणारा महाराष्ट्रातला तरुण, वयाच्या 32व्या वर्षी औरंगजेबाचा समाचार घेण्याकरता निघालेला महाराष्ट्रातला तरुण, वयाची 50 वर्षातले 35 वर्ष फक्त तुमच्या माझ्याकरता समर्पित करणारा महाराष्ट्रातला तरुण, की ज्या तरुणामुळे आपल्या अंगणातील तुळस, मंदिरावरील कळस, माता भगिनीचं सौभाग्य, तुमचं माझं स्वातंत्र्य अबाधित आहे. याच तरुणाने तब्बल 361 किल्ले जिंकले. पण 361 किल्ले जिंकून सुद्धा एकाही किल्ल्याला स्वतःचं नाव न देणारा या विश्वातला एकमेव एक राजा छत्रपती शिवाजी महाराज आहे. आज तुमच्या माझ्या अंतःकरणातलं भगवं अधिष्ठान कुणामुळे जिवंत असेल तर ते फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे जिवंत आहे. आठवण होते मना मनाला भगवा झेंडा दिसल्यावर, जातपातना धर्म पाहिला जगला माणुसकीवर, पुन्हा जन्म घ्या अशी इच्छा शिवभक्तांच्या हृदयावर. माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर, माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर, माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर.
गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं माझ्या देवाचं माझ्या राजाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते किल्ल्याच्या दगडावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजते गड किल्ल्याच्या दगडावर अनेक राजे होऊन गेलेत पण छत्रपती शिवाजी महाराजांकरता मी 2-5 मिनिटं देत असतो गड्या आणि दिले पाहिजेत ते कारण आपण धर्मकार्य करतोय याचं श्रेय छत्रपतींना आहे. जगात अनेक राजे आहेत पण कोणत्या राजाच्या प्रतिमेचं पूजन झालं मला सांगा. छत्रपतींची आरती केली जाते. जय देव जय शिवराया आलो तव द्वारी आरती गाया शिवशंकराचा तू अवतार हाती घेवोनी भवानी तलवार नररक्षसांचा करोनी संहार धरणी मातेचा तू केला अवतार जय देव जय शिवराया आलो तव द्वारी आरती गाया जय देव जय शिवराया आलो तव द्वारी आरती गाया जय देव जय शिवराया आलो तव द्वारी आरती गाया जय देव जय शिवराया आलो तव द्वारी आरती गाया आरती गाया आरती गाया आरती गाया. छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळ्यांना सोबत घेतलं दादा आणि सगळ्यांची आदरानं राहिलेत सगळ्यांची प्रेमानं राहणं सगळ्यांची आनंदानं राहणं याकरता संतांनी काही व्रतवैकल्य आम्हाला दिलेत. आता पुढे मकर संक्रांती येते. मकर संक्रांती कशाला म्हणतात सांगू तुम्हाला. फक्त मकर संक्रांतीच्या दिवशीच गोड बोलणं म्हणजे मकर संक्रांत नाही तर मकर संक्रांतीच्या दिवसापासून संकल्प करणं की मी आजपासून शेवटच्या श्वासापर्यंत सगळ्यांशी प्रेमानं राहील ही खरी मकर संक्रांती असते. ती खरी मकर संक्रांती आहे. देवतिडी आला गोडे गोड जीव झाला गोडे गोड जीव झाला गोडे गोड जीव झाला देवतिडी आला गोडे गोड जीव झाला गोडे गोड जीव झाला गोडे गोड जीव झाला. देवतिडियाला गोडे गोड जीव झाला साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. चला पुढे आता सगळ्यांची प्रेमानं राहिलं की भगवंताला ते आवडणारं वर्तन आहे भगवंताला ते आवडणारं आचरण आहे आणि सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांशी आदरानं राहून आपण कोणतंही कार्य करा हे परमार्थ कार्य भगवंताला आवडतं. नवे नवी हीच भगवंताची शरणागती अभंगाचं विश्वंभरा शरणागत 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 भूत जात वंदोने भूत जात वंदोने विश्वंभरा शरणागत विश्वंभरा शरणागत भूतदात वंदोने भूतदात विश्वंभरा शरणागत विश्वंभरा
भूत जात बंधोनी. भगवंताची शरणागती ही सगळ्या जीवमात्रांच्या सन्मानात आहे. अगदी शेवटचे 5 मिनटं घेतो आपले लगेच थांबतो. लक्षपूर्वक आहे का? शेवटचे 5च मिनटं द्या मला फक्त आता. की आपण मंदिरात गेल्यानंतर सगळे चांगले वागणार, पंढरपूरला गेल्यानंतर सगळे चांगले वागणार, आळंदीला माऊलींच्या दरबारात गेलं की सगळे चांगले वागतात. पण मंदिराच्या बाहेर आल्यावर पण भगवंत आपल्याला पाहत नाहीत अशी माणसं वागतात. पंढरपूरला गेल्यावर इतका मोठा गंध लावतात की ती गावकऱ्यांनाच ओळखू येत नाही. अरे गावातले ते आपल्या. क्षेत्रात सगळे चांगले वागणार, मंदिरात सगळे चांगले वागणार, मंदिराच्या बाहेर आल्यावर भगवंत आपल्याला पाहत नाहीत का? पाहतात. भगवंत शरणागती काय स्वीकारतात की आपण मंदिरात जे अंतःकरण शुद्ध ठेवतोय तेच अंतःकरण प्रत्येकाशी वागताना शुद्ध पाहिजे. माझ्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी या विश्वाला जोडत असताना त्रास देणाराचंही कल्याण होऊ देत याकरता विनंती केली. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ज्यावेळी 22 वर्षाचं प्रासादिक जीवन माझ्या ज्ञानदादाने या विश्वाला दिलं ना, त्यावेळी 5 प्रकारची ग्रंथ संपदा दिली. पंढरीची वारी आम्हाला दिली. आम्हाला पंढरपूरमध्ये भगवान पांडुरंगाचं दर्शन करून दिलं माझ्या ज्ञानदादाने. आणि ज्यावेळी माऊलींना संजीवन समाधी घ्यायची आहे त्यावेळी विश्वातले सगळे वारकरी देवाकडे गेले. देवा, माऊलींना एवढ्या लवकर समाधी देऊच नका, कारण जो आनंद या विश्वामध्ये आहे ते माऊलींचं स्वरूप आहे. आणि माऊलींनी समाधी घेणं म्हणजे आनंद संपून जाणं. ज्यांच्या मुखामध्ये इतका गोडवा आहे, इतका गोडवा आहे की त्या गोडव्याला सीमा नाही आहेत देवा. ज्यांचं अंतःकरण इतकं पवित्र आहे की हनुमानजी महाराजांसारखं अंतःकरण आहेत, भगवान प्रभू रामचंद्रजींसारखी ज्यांची वाणी आहे, ते ज्ञानदादा समाधीस्थ होत आहेत. देवा नका हो, नका असं करू, नका समाधी देऊ. माऊली गेले म्हणजे या विश्वातला आनंदच जाईल, कुठंतरी हरून जाईल तो आनंद. मुखात सुखाची साखर ठेवून जोडली जन्माची नाती, रामाच्या रूपात सपला माणूस मारुती रायाची छाती. वाघाची लीलानी कपाळी टिळा तू उजेड अंधारासाठी, फणक भीतीची नवती भवती आभाळ रे माझ्या पाठी. देवोनी किनारा मनाच्या होडीचा सारंग हरवला, माझा आनंद 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 हरपला. माऊली जरी देहरूपानं नसले तरी माऊलींनी दिलेला जो आनंद आहे तो आजही शिल्लक आहे. विश्वंभरा शरणांगत भूत जात बंधोनी हा व्यापक सिद्धांत देणारे श्रुतीचे का निगा फळ सार मूळ जाणोनी. आणि हाच ग्राउंड लेवलचा परमार्थ आमच्या कर्मामध्ये जर आम्ही सांभाळला तर ते कर्म आम्हाला भगवत स्वरूप करतायत. तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी, विश्वंभरा शरणांगत भूत जात बंधोनी. विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये, रखुमाये जय विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये,
विठोबा रखुमाये विठोबा रखुमाये विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर झालेली चिंतन सेवा स्वानंद सुखनिवासी नित्यस्मरणीय सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज यांची कृपा परमश्रद्धेय महंत गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज पीठाधीश श्री क्षेत्र गोदावरी धाम भेट सरला यांचा आशीर्वाद गुरुवर्य महाराजांच्या कृपेनं प्राप्त झालेली सेवा आणि सेवेतलं पुण्य स्वर्गीय राजाराम दादांच्या चरणी समर्पित करतो. आमचे आप्पा सगळं पूर्ण गाव संपूर्ण परिसर नातेवाईक मंडळी त्यांना आप्पा म्हणायचे. आप्पांच्या पुण्यस्मृतीला आपल्या सगळ्यांच्या वतीनं विनम्रपणे अभिवादन करतो. अमोलदादांनी ही सेवा माझ्यापर्यंत पोहोचवली. अमोलदादांना धन्यवाद. शिंदे परिवारानं एक स्तुत्य उपक्रम महाराष्ट्राच्या समोर ठेवला. अतिशय चांगला उपक्रम आहे. पुण्यस्मरण म्हटलं की आपण त्या परिवाराचं सांत्वन करण्याकरता दुःखवटे आणत असतो, सन्मान करण्याकरता एक स्वरूप असतात. कोणी टोपी आणेल, कोणी उपकरण आणेल, कोणी नॅपकिन आणेल. पण साईनाथदादा या परिवाराने एवढा छान उपक्रम राबवला ना की टोपी उपरण्याच्या बदल्यामध्ये या सगळ्या पाहुणे मंडळींनी या परिवाराकरता वही आणली, पेन्सिल आणली, शालेय साहित्य आणलेत आणि सगळं साहित्य आज जमा करून अनाथ आश्रमामध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना ते वितरित करणार आहोत. हा एक महाराष्ट्राला चांगला आदर्श या शिंदे परिवारानं घालून दिलाय. आपण टाळी वाजून त्यांचं स्वागत करायचं जोरात जोरात जोरात. या अनाथ आश्रमामध्ये असणारे जे विद्यार्थी असतील त्यांनाही कुणीतरी वही दिली पाहिजे, त्यांनाही नवीन पेन पाहिजे असतो. आपले लेकरं आपल्याकडे हट्ट धरतात, त्या लेकरांनी हट्ट कुणाकडे धरावा गड्या. या सगळ्यांना या वस्तूंना पाहिल्यानंतर त्या लेकरांना सुद्धा आनंद मिळेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आणि हा आनंद म्हणजे स्वर्गीय आप्पांना मिळालेला आनंद आहे. म्हणून आलेली सगळे मान्यवर पाहुणे मंडळी, गावातील सर्व मान्यवर ज्येष्ठ मंडळी, तरुण मित्र परिवार, माझ्या माता बहिणी, आपण सर्वजण या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. वारकरी संप्रदायाची वैभवशाली परंपरा जपणारी आमची सर्व गुणीजनांची मांदियाळी, त्यामध्ये गायनाचारी असतील, मृदंगाचारी असतील, ही सगळीच्या सगळी राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवामध्ये सेवा करणारी मंडळी आहेत. ह्या सगळ्यांकरता जोरदार टाळी वाजवा एकदा जोरात जोरात जोरात. या सगळ्यांनी या गुणीजन महाराज मंडळींनी जो वेळ आपल्याला दिला त्याबद्दल त्यांचेही या शिंदे परिवाराच्या वतीने आभार मानतो आणि थांबतो. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोलिलेले कोरे वेडे वाकुणे उत्तरे, क्षमा अपराध महाराज विचारिला अधिकार, क्षमा अपराध तुका म्हणे ज्ञानेश्वरा, बाबा अपराध महाराज तुमचे सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम तुकाराम तुकाराम, पुंडलिकावर जय विठ्ठल.